वेलकम गाईज. तर माझं नाव आहे रोहन शिंदे. माझ्यासोबत आहे अक्षय सोरटे आणि आज आमचे गेस्ट आहेत अमित दरोले, जे मशीनलेस वर्कआउटचे ओनर आहेत. सो आमचं जे शॉर्ट Q&A असणार आहे ते कम्प्लिटली रॉ असणार आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की तसेच रॉ आन्सर्स अमित सरांकडून पण यावे. आम्ही काही स्क्रिप्टेड केलेलं नाहीये. सो वी आर एक्सपेक्टिंग एव्हरीथिंग शुड बी रॉ. सो अमित सर, आमचं तुम्हाला एक फर्स्ट क्वेश्चन असा आहे की वी नो यू सिन्स लॉंग ॲज अ मशीनलेस वर्कआउटची जिम ओनर. पण ह्याआधी तुमचं प्रोफेशन काय होतं? Uh, so basically, I started with corporate industry. मी भरपूर कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. फॉर एक्झाम्पल JP मॉर्गन अँड ऑल दॅट. पण तिकडून पण म्हणजे मला ऑलवेज ह्याची आवड होती फिटनेसची. मी नाईट शिफ्ट करायचो. नाईट शिफ्टमध्ये पण मी आय टू ट्राय टू कीप माय सेल्फ फिट. टाइम टू टाइम वर्कआउट करायचं, डाएट फॉलो करायचं. दो इट वॉज डिफिकल्ट डुईंग नाईट शिफ्ट अँड गोइंग टू द जिम, फॉलोइंग युअर डाएट. पण तिकडून मला आवड होतीच. अँड सिन्स देन आय वॉज लाईक व्हेरी ॲक्टिव्ह. तर मी विचार केला मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे फिटनेस इंडस्ट्रीमध्ये. सो आय बिगॅन दिस जर्नी. आय स्टार्टेड वर्किंग ॲज अ ट्रेनर, पर्सनल ट्रेनर दुसऱ्या जिम्समध्ये टू गेट हँड्स ऑन एक्सपिरियन्स. शिकायला भेटलं भरपूर काय, नॉलेज सगळं घेतलं मी. अँड मी दुसऱ्या जिममध्ये पण मी जेव्हा जायचो रेग्युलर जिम्स वेरिन जिकडे ट्रेडमिल्स आहे, मशीन्स आहे, सगळं आहे, तिकडे पण जाऊन पण मी आहे ना मशीनलेस वर्कआउटच करायचो. वर्कआउट विदाउट मशीन्स. बिकॉज मला आय नेवर अंडरस्टूड और लाईक द कॉन्सेप्ट ऑफ रनिंग ऑन अ ट्रेडमिल. आय वुड रादर रन आउटसाइड अंडर द सन, गेटिंग दॅट ब्रीज, थोडंसं ते नॅचरल वेमध्ये. बट देन ट्रेडमिलवर रनिंग करणं ते AC मध्ये इट्स लाईक व्हेरी बोरिंग. अँड देन एवढे सगळे मशीन्स जिममध्ये, ते मशीनचा कॉन्सेप्ट मला कधी आवडलाच नाही. कारण की ते कोर मसल्स एंगेज होत नाही आपले मशीन वर्कआउटमध्ये. बॉडी थकतच नाही, कॅलरीज बर्न नाही होत तेवढे जेवढे पाहिजे तेवढे. हायपरट्रॉफी दॅट इज मसल गेन होत नाही. करेक्ट. वेअर इन विदाउट मशीन्स वेन यू लिफ्ट वेट्स, तुम्ही आपली स्वतःची बॉडी लिफ्ट करता, रोप क्लाइंब, रिंग्सवर वर्कआउट आहे, ही अशी मुगदळ आहे, आणि वेट लिफ्टिंग बार वर कंपाऊंड मुवमेंट्स करतात. तर त्याच्यामध्ये एक कोर मसल जेवढे एंगेज होतात ना, दॅट इज अमेझिंग. अँड तुमचे रिझल्ट मल्टिप्लाय होतात. गॉट इट. हा. तर तेव्हापासूनच मी विचार केला की वाय नॉट कम अप विथ समथिंग कॉल्ड मशीनलेस वर्कआउट. जर माझं स्वतःचं काय एक वेंचर असेल, जिम असेल, तर मी त्याला नाव हेच देईल, मशीनलेस वर्कआउट. ऑल्दो इनिशियली लॉट ऑफ पीपल थॉट अरे ही मशीनलेस नाव थोडी असतं काय, जिमचं नाव असं कसं मशीनलेस. बट देन मला एक दाखवायचं होतं, इट्स अ डेलिब्रेट अटेम्प्ट, मशीनलेस वर्कआउट. देन पीपल शुड थिंक वाय मशीनलेस वर्कआउट. अच्छा, ह्याच्यामध्ये मशीन्स नाही, विदाउट मशीन. तर तिकडून मला तो कॉन्सेप्ट सुचला. अँड बिफोर इवन स्टार्टिंग मशीनलेस वर्कआउट, मला तो कॉन्सेप्ट होता, आयडिया होती. अँड आय नेव्हर यूज टू फॉलो क्रॉसफिट. मला क्रॉसफिट गेम्स काय माहितीच नव्हतं, क्रॉसफिट वर्कआउट माहितीच नव्हतं. बट देन हा कॉन्सेप्ट माझ्या डोक्यात पहिलाच होता. विदाउट मशीन्स मला काहीतरी करायचं, रोप क्लाइंब करायचंय, रिंग्सवर वर्कआउट करायचंय. कारण की मी जिमनॅस्टला बघितलं, ते लोक भरपूर रिंग्सवर करतात. मिलिटरीमध्ये बघितलेलं मी रोप क्लाइंब करतात. बरोबर. मग आखाड्यामध्ये बघितलेलं मी हे मुगदळ सुमतला फिरवतात. करेक्ट. ऑलिम्पिक लिफ्टर्सला बघितलेलं मी ऑलिम्पिक लिफ्टिंग करायला. तर ते सगळं मला एकत्र आणायचं होतं एका जिममध्ये, आणि तो कॉन्सेप्ट. पण मी कधी क्रॉसफिटला फॉलो नाही केलं. मला माहिती नव्हतं की क्रॉसफिटमध्ये पण हेच होतं. पण इनफॅक्ट आता पण मी आहे ना क्रॉसफिट असं एवढं काही फॉलो करत नाही. मतलब आय ट्राय टू कीप इट मशीनलेस वर्कआउट ओनली बिकॉज देर इज नो मशीन. अँड इनफॅक्ट इफ यू सी क्रॉसफिटमध्ये मुगदल नाही, समतोला आता पण अजून पण नाही. पण आपल्या जिममध्ये आहे मुगदल, समतोला आहे आपल्या जिममध्ये. सो मे बी आय फील दॅट आपण थोडंसं क्रॉसफिट असेल, क्रॉसफिट आहे आपलं, पण थोडंसं वेगळं पण आहे. बिकॉज वी हॅव ऍडेड मुगदल, समतोला आहे आपल्याकडे, भरपूर काय आहे. बरोबर. सो दिस वॉज माय जर्नी ऍज अ कॉर्पोरेट टू अ जिम ओनर. हा, राईट राईट. ओके सर, माझा सेकंड क्वेश्चन तुम्हाला असा आहे की मी असं ऐकलंय रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये की नवी मुंबईमध्ये आपली जिम, मशीनलेस जिम, ही क्रॉसफिट जिम तुम्ही इंट्रोड्यूस करवली. ओके, मशीनलेस जिम, ठीक आहे, जिकडे मशीनचा काही रोल नाहीये. तर हे खरं आहे का कुठपर्यंत खरं आहे? मला माहिती नाही कुठपर्यंत खरं आहे. बट देन मतलब जिथपर्यंत मला माहिती आहे की
मी अशी जिम कुठेच बघितली नव्हती, म्हणजे ऍटलिस्ट नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मुलुंड, ऍटलिस्ट एवढ्या विसिनिटीमध्ये. अँड आय रिमेंबर फ्रॉम ठाणे अँड मुलुंड, in 2014, 15, 16, at least before lockdown, there were like 40 to 50 members used to travel from Thane and Mulund to Airoli, to my gym, to train here. Because तिकडे पण कोणत्या वर्षी अशी सर? 2014, 2015, 16, those days. एवढ्या लांबून यायचे लोक, ट्रॅव्हल करायचे, ट्रॅफिकमध्ये ट्रॅव्हल करायचे, इकडे वर्कआउट करायचे, कारण का अशी जिम नव्हती, अशी ट्रेनिंग कुठेच भेटत नव्हती, ऍटलिस्ट एवढ्या सराउंडिंग आणि विसिनिटीमध्ये. ओके. आणि तेव्हा क्लीन अँड जर्क, स्नॅच हे मुवमेंट आपण इंट्रोड्यूस करवलेले का? हा, ओके. ते डे 1 पासून माझ्या जिम मध्ये होतेच. क्लीन अँड जर्क, स्नॅच, मुगदल पण होता. हे सगळे मुवमेंट्स होते डे 1 पासूनच. ओके. म्हणजे ऍडव्हान्स ट्रेनिंग ही तुम्ही डे 1 पासूनच चालू केलेली आहे. हा, ऑफकोर्स. सो सर, मला तुमच्याकडे अजून एक क्वेश्चन आहे, आणि दॅट इज की हीच इंडस्ट्री का? तुम्ही विचार केला असता तर तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये पण गेला असता ॲज अ कॉर्पोरेट एम्प्लॉई टू अर्न मोर पर्क्स, बट वाय फिटनेस इंडस्ट्री? बिकॉज ॲज आय सांगितलं, मला ह्याच्यामध्येच आवड होती. आय लाईक दिस फिटनेस इंडस्ट्री. आय लाईक टू ट्रेन पीपल. ओके. I want to see healthy people around me, fit people around me. गॉट इट. Because कसं असतं माहिती आहे का, nature has given us eyes, एग्रीड. nose, ears, बरोबर. ears to, listen to good sound, हां. nose to smell good fragrances, taste bud to eat, delicious food. तसंच eyes पण दिले आपल्याला एक चांगलं बघण्यासाठी. चांगलं बघण्यासाठी, चांगले लोक, येस. फिट लोक दिसायसाठी आपल्या आसपास. करेक्ट. सो आय लाईक टू बी अराउंड पीपल हु आर फिट. आय कॅन रिलेट दॅट. हा, I can relate. हा. अक्षय, तुझा एक क्वेश्चन असेल. ओके सर, तर माझा आजचा लास्ट क्वेश्चन आहे तुम्हाला, की मशीनलेस वर्कआउटच का, क्रॉसफिट वर्कआउटच का? आणि मी आता मार्केटमध्ये बघायला लागलो की खूप सगळे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे जिम्स आहेत, ठीक आहे, मशीन्सचे वर्कआउट आहेत. तर मला असं विचारायचं आहे की मशीनलेस वर्कआउटच का आणि क्रॉसफिट वर्कआउटच का? बेनिफिट्स पण काय त्याचे? करेक्ट. बिकॉज जसं मी सांगितलं इनिशियली, जेव्हा तुम्ही मशीनवर वर्कआउट करता तेव्हा आपले कोर मसल्स एंगेज होत नाही. बिकॉज मशीन्सला देर इज अ पुली, देर इज अ केबल, सो द वेट इज मॅनेज अँड बॅलन्स बाय द मशीन. द पुली ते इझी करतं आपलं काम. हाफ द वर्क इज डन बाय द मशीन. त्याच्यामुळे आपले कोर मसल्स एंगेज होत नाही. आपले जे मसल फायबर्स आहेत तेवढे मॅक्सिमम पोटेन्शियलमध्ये एंगेज होत नाही. when you lift weight without support of a cable machine, or you lift your own body like climbing a rope, doing pull-ups, तिकडे सपोर्ट नाही, तेव्हा आपले कोर मसल्स ऍक्च्युली एंगेज होतात. मॅक्सिमम मसल फायबर्स एंगेज होतात, आणि तेव्हा आपले रिझल्ट डबल होतात, मल्टिप्लाय होतात. सो विच इज वाय आपल्याला ना कमी वर्कआउट करायचं आहे, पण त्या कमी वर्कआउट क्वालिटी वर्कआउट असला पाहिजे. असं नाही की 2-2 तास एसी जिम मध्ये जाऊन ते मशीन वर्कआउट करायचं, बॉडी थकतच नाही, 5-5, 6-6 सेट मारायचे, लॅट पुल, पेग डेकचे, लेग प्रेसचे, तरी बॉडी थकत नाही, हेवी फक्त प्लेट्स टाकत राहायचं. सो आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला ना कमी वर्कआउट, कारण काय कसं असतं माहिती आहे काय, आता लोकांना एवढा टाइम पण नाही. लोक आता भरपूर बिझी झाले आहे. 2 तास ट्रॅव्हलिंग मध्ये जातात, 4 तास इनफॅक्ट, घरून ते ऑफिस टू होम. Then they just have limited like 1 hour thrice a week, and they have their personal life as well, to manage. आता त्या एका तासामध्ये तुम्हाला रिझल्ट पण पाहिजे, आणि रिझल्ट कसे भेटतील? वेन यू चूज लाईक स्पेसिफिक वर्कआउट्स, कंपाऊंड मुवमेंट्स, जिकडे तुमचे कोर मसल चांगले ऍक्टिव्हेट होणार, जास्त कॅलरीज बनवणार कमी वेळामध्ये. सो दॅट्स वेन यू विल सी द रिझल्ट्स. You don't have like 2 hours, 3 hours, 4 hours to spend in a gym, wherein तुमची बॉडी थकतच नाही एसी जिम मध्ये, आणि तुम्ही ते 5-5 सेट मारताय मशीनवर, कोर एंगेज होतच नाही. देर इज नो पॉइंट. करेक्ट. सो चूज लाईक लिमिटेड स्पेसिफिक वर्कआउट्स, कमी वेळामध्ये जेवढे जास्त कॅलरीज बर्न होईल, हायपोट्रॉफी म्हणजे मसल गेन होईल. चूज दॅट. व्हेरी नाईस सर. 4 प्रश्नामध्ये एवढं सगळं नॉलेज आम्हाला भेटलं आणि ऑडियन्सला पण भेटलं. सो दिस इज व्हेरी नाईस सर. खूप खूप मजा आली तुमच्याशी बोलून. आणि गाईज, मला तुम्हाला हे बोलायचं आहे की जर तुम्हाला असेच व्हिडिओ अजून पाहिजे असतील Q&A शॉर्ट्समध्ये,
लिमिटेड क्वेश्चन देन कमेंट्स करा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. Sure.